माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार. आपण सर्वांनीच नुकतीच दिवाळी सेलिब्रेट केली. प्रेम, आपुलकी, माया, नात्यांचा हा उत्सव अगदी डोळ्यात साठवून ठेवावा असा नयनरम्य दीपोत्सव, मनात साठवून ठेवावा इतका अवर्णनीय आनंद. हा दिवाळी सण आपण व आपल्या परिवाराने सर्वांनीच सेलिब्रेट केलाय. आणि आता आपणा सर्वांनाच वेध लागले ते टीईटी 2025 या परीक्षेचे. होय, महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा 2025 येत्या 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. आणि या परीक्षेसाठी आपण सर्वजण तयारीत असालच. आपल्या या अभ्यास पर्वामध्ये मी डॉक्टर जयश्री देशमुख आपणा सर्वांच्या बरोबर आहे. खरं तर आजपासून 23 नोव्हेंबर पर्यंत खूप कमी दिवस आहेत, परंतु तरी सुद्धा या राहिलेल्या वेळेमध्ये मी नियोजनपूर्ण अभ्यास करून यावर्षी टीईटी क्वालिफाय होणारच असं आपण मनाशी ठरवूया. येस, आय विल डू इट. आणि पुढे जाऊया. आता तुमच्या या अभ्यास पर्वामध्ये मी तुम्हाला कशा पद्धतीने मदत करू शकते, चला पाहूया. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेचं स्वरूप आपल्या सर्वांना ज्ञात आहे, त्यावर मी अधिक बोलणार नाही. प्राथमिक शिक्षकांसाठी पेपर 1 आणि माध्यमिक शिक्षकांसाठी पेपर 2, दोनही पेपरमध्ये 5 विषय तुम्हाला अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये पेपर 1 मध्ये भाषा 1, भाषा 2, त्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, बाल विकास व अध्यापनशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित, अशा या प्रत्येक पेपरला 30 मार्क्स आहेत. एकूण 150 प्रश्न आणि 150 गुण, निगेटिव्ह मार्किंग नाही. आणि पेपर 2 जे शिक्षक देणार आहेत त्यांच्यासाठी भाषा 1, भाषा 2, बाल विकास व अध्यापनशास्त्र, त्यानंतर चौथा आणि 5वा भाग जो आहे तो ऑप्शनल आहे. ज्यांचा विज्ञान किंवा गणित विषय आहे त्यांना विज्ञान व गणित हे दोनही विषय द्यायचे आहेत, प्रत्येकी 30 गुण. आणि ज्यांचा इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र असे विषय आहेत त्यांना समाज अभ्यास हा पेपर आहे, ज्यावर 60 गुणांचे प्रश्न विचारले जातील. असे एकूण 150 गुण. तर अशा पद्धतीने या महाराष्ट्र राज्य टीईटी परीक्षेचे स्वरूप आहे. आता या सगळ्याच 5ही विषयांचा सिलेबस जर आपण पाहिला तर भाषा 1, भाषा 2, त्यानंतर गणित, परिसर अभ्यास, समाज अभ्यास हे विषय तुम्ही रोज शाळेत शिकवतात. आणि जे काम तुम्ही करताय त्याचीच पात्रता तपासली जाते. तुम्ही दिवसभरात जे काही काम करतात त्यातच तुमचा अभ्यास होणार आहे. त्यामुळे व्यवस्थित नियोजन करा की या 5ही विषयांना मी रोज किती वेळ देईल आणि कशा पद्धतीने कोणत्या स्ट्रॅटेजी मी वापरेल. हे सगळेच विषय तुमचे अध्यापनाचे असल्यामुळे या विषयांवर मी सध्या अधिक बोलणार नाही. पण बालविकास व अध्यापनशास्त्र हा जो विषय आहे या विषयाच्या संदर्भात तुम्ही सेवापूर्व प्रशिक्षण ज्या वेळेला घेता त्यावेळेला शिकलेले असतात. आणि मग या विषयांवर जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, वाढ आणि विकास, त्यानंतर अध्यापनशास्त्र, अध्यापन पद्धती, विविध मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धांत यावर प्रश्न विचारले जातात. आता हे प्रश्न 2 प्रकारचे असतात. कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स असतात आणि ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स असतात. कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन असतील तरी सुद्धा तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती असायला हवेत. ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स असतील तरी सुद्धा कॉन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत. आता हे सगळं आपण अगदी
बीएड करताना किंवा सेवापूर्व प्रशिक्षणामध्ये शिकलेलो असतो आणि आतापर्यंत त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्या विस्मरणात गेलेल्या असतात. बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती असतं की हा सिद्धांत कुणाचा आहे, पण मानसशास्त्रज्ञाचं नाव आठवत नाही, काही वेळेला सिद्धांत आठवत नाही, काही वेळेला आपल्याला ते माहित असतं, पण जे 4 ऑप्शन्स असतात MCQ मध्ये त्यामध्ये आपलं कन्फ्युजन होतं. आणि म्हणूनच असे जे काही कन्फ्युजिंग टॉपिक आहेत बालविकास आणि अध्यापन शास्त्रातले, त्यावर मी आपल्याबरोबर बोलणार आहे. आणि ह्याचा आपल्याला निश्चित फायदा होईल. तुमचे हे कॉन्सेप्ट जर क्लिअर झाले तर तुम्हाला यावरती कोणताही प्रश्न विचारला गेला तरी सुद्धा त्याचं उत्तर ठामपणे लिहिता येईल. इतक्या सोप्या पद्धतीने मी हे कॉन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे. आज आपण प्रथम बालविकासाचे काही सिद्धांत पाहणार आहोत. बालकाची वाढ कशी होते, विकास कसा होतो, यावर अनेक मानसशास्त्रज्ञांनी आपापले सिद्धांत मांडले. आणि हे सिद्धांत वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी आणि वेगवेगळ्या पैलूंनी आहे. त्याच्यामध्ये काही शास्त्रज्ञांनी काय केले, काही मानसशास्त्रज्ञांनी फक्त बालकाच्या वर्तनाचा अभ्यास केला. आणि मानसशास्त्रामध्ये जे शास्त्र बालकाच्या वर्तनाचा अभ्यास करते त्याला वर्तनवाद असे म्हणतात. आणि ज्या मानसशास्त्रज्ञांनी बालकाच्या वर्तनाचा अभ्यास केला त्यांना वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात. तर आजचा हा जो काही व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त काही वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धांत अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे की त्यांनी सांगितलेला सिद्धांत तुमचा आजच क्लिअर होईल आणि त्याच्यावर तुम्हाला कोणताही प्रश्न आला तरी सुद्धा त्याचं उत्तर लिहिता येईल. अशा पद्धतीने हा कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तर बालविकासाचे वर्तनवादी सिद्धांत ज्या मानसशास्त्रज्ञांनी मांडले त्यापैकी 4 मानसशास्त्रज्ञ आज आपण अभ्यासणार आहोत. ते 4 मानसशास्त्रज्ञ म्हणजे जॉन बी वॉटसन, B.F. स्किनर, इव्हान पॅवलॉव आणि एडवर्ड थॉर्नडाईक. तर प्रथम आपण जॉन बी वॉटसन यांचा सिद्धांत पाहूया. जॉन बी वॉटसन हे एक अमेरिकन सायकोलॉजिस्ट होते. ते वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ आहे आणि त्यांना वर्तनवादाचा जनक किंवा वर्तनवादाचा संस्थापक असं म्हटलं जातं, कारण त्यांनी बालकाच्या वर्तनाचा अभ्यास करून आपला सिद्धांत मांडलाय. जॉन बी वॉटसन यांचा लिटिल अल्बर्ट हा प्रयोग प्रसिद्ध आहे. म्हणजे लिटिल अल्बर्ट या प्रयोगासाठीच ते प्रसिद्ध आहे. तर अल्बर्ट हे नाव आहे. अल्बर्ट हे एक 9 महिन्याचं बाळ आहे. जॉन बी वॉटसन यांनी या बाळावर प्रयोग केला. अल्बर्ट या 9 महिन्याच्या बाळावर प्रयोग करताना त्यांनी काय केलं, त्या बाळाला त्यांनी एक पांढरा उंदीर दाखवला. सुरुवातीला जेव्हा जॉन बी वॉटसन यांनी पांढरा उंदीर अल्बर्टला दाखवला त्यावेळेला अल्बर्ट अजिबात घाबरला नाही. नंतर वॉटसन यांनी काय केलं, ज्या वेळेला बाळाला पांढरा उंदीर दाखवला त्यावेळेला त्यांनी लोखंडी सळईचा मोठा आवाज केला. त्या आवाजामुळे अल्बर्ट घाबरला आणि त्यानंतर वॉटसन यांनी ह्या कृतीची पुनरावृत्ती केली. ज्या ज्या वेळेला त्यांनी पांढरा उंदीर अल्बर्टला दाखवला त्या वेळेला त्यांनी सळईचा आवाज केला आणि तेव्हापासून अल्बर्ट घाबरायला लागला. मग तो सळईचा आवाज त्या पांढऱ्या उंदराशी कनेक्ट झाला आणि मग केवळ आवाज नाही केला तरी सुद्धा पांढरी कोणतीही गोष्ट पाहिली की अल्बर्ट घाबरायला लागला. मग तो पांढरा उंदीर असेल, पांढरी कोणतीही वस्तू असेल, पांढरी दाढी, पांढरा कपडा, हे दाखवलं की अल्बर्ट घाबरायला लागला. त्याच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली आणि ह्या प्रयोगावरून जॉन बी वॉटसन यांनी आपला वर्तनवादाचा सिद्धांत मांडला. त्यांचं असं मत होतं की मानसशास्त्राने व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या बाह्य वर्तन किंवा मोजता येणाऱ्या वर्तनावर लक्ष केंद्रित करावे. मानवी मन, प्रक्रिया, भावना, विचार यासारख्या गोष्टींवर मानसशास्त्राने विचार करू नये, केवळ वर्तनावर लक्ष केंद्रित करावे. आणि त्या असंही म्हणाले की मानवी वर्तन हे
वातावरणात, आजूबाजूच्या वातावरणात, पर्यावरणात घडतं. आपण आपल्या सभोवतालच्या पर्यावरणामध्ये आपले वर्तन प्रकार शिकतो. हे वर्तन प्रकार संवर्धित होतात आणि हे पर्यावरणच आपल्या वर्तनाला नियंत्रित करते. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या या वर्तनवादाच्या सिद्धांतामध्येच प्रभावी व्यक्ती निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यांचा हा डायलॉग फार फेमस होता. ब्रिंग डझन्स ऑफ हेल्दी इन्फंट्स टू मी, आय विल ट्रेन देम इन टू अ आर्टिस्ट, लॉयर, डॉक्टर, इव्हन अ थिप. म्हणजे मला 1 डझन निरोगी बाळा आणून द्या, त्या बाळांना मी तशा प्रकारच्या वातावरणात ठेवून डॉक्टर, वकील, इंजिनियर, इव्हन चोर सुद्धा बनवू शकतो. अशा प्रकारचा अशा प्रकारचा डायलॉग त्यांचा प्रसिद्ध आहे. आणि अशा प्रकारे वॉटसन यांनी आपला वर्तनवादाचा सिद्धांत मांडला. आता जॉन बी वॉटसन यांच्या बाबतीमध्ये आपण काय लक्षात ठेवावं? पहिलं म्हणजे ते वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ आहेत. दुसरं म्हणजे ते लिटिल अल्बर्ट या प्रयोगासाठी प्रसिद्ध आहे. लिटिल अल्बर्ट हा काय प्रयोग आहे हे मी तुम्हाला सांगितले. आणि तिसरं म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं की मानसशास्त्राने केवळ बाह्य व मोजता येण्याजोग्या वर्तनावर लक्ष केंद्रित करावे. मानवी वर्तन हे सभोवतालच्या पर्यावरणात शिकलं जातं, ते संवर्धित होतं आणि ते नियंत्रित होतं. प्रभावी व्यक्ती निर्माण करण्याची क्षमता या सिद्धांतामध्ये आहे. या गोष्टी आपल्याला वॉटसन यांच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवाव्या लागतील. म्हणजे आपल्याला कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आला किंवा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आला तरी सुद्धा तो लिहिता येईल. यानंतर आपण वळूया दुसरे मानसशास्त्रज्ञ बी.एफ. स्किनर. बी.एफ. स्किनर हे सुद्धा अमेरिकन सायकोलॉजिस्ट होते. ते वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ म्हणूनच ओळखले जातात. ते एक तत्ववेत्ता, फिलॉसॉफर म्हणूनही ओळखले जातात. त्यांचा जो वर्तनाचा सिद्धांत आहे तो ऑपरंट कंडिशनिंग वर अवलंबून आहे. बी.एफ. स्किनर यांनी उंदीर व कबुतरांवर प्रयोग केले. आता बी.एफ. स्किनर यांनी उंदरावर कोणता प्रयोग केला? त्यांनी एक उंदीर एका बॉक्समध्ये ठेवला. त्यांचा जो बॉक्स आहे, ज्या बॉक्समध्ये उंदीर ठेवला, तो बॉक्स स्किनरचा बॉक्स म्हणून ओळखला जातो. तर त्या उंदराला त्यांनी सुरुवातीला अन्न दिले. अन्न द्यायला सुरुवात केल्यानंतर पुढच्या स्टेपला त्यांनी काय केलं? त्या उंदराला अन्न देणं बंद केलं. अन्न देणं बंद केल्यामुळे भुकेने उंदीर तडफडायला लागला आणि तो वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली त्या स्किनरच्या बॉक्समध्ये करायला लागला. या हालचाली करता करता अचानकपणे त्याच्याकडून बॉक्सला असलेलं लिव्हर प्रेस झालं आणि लिव्हर ज्या वेळेला प्रेस झालं त्यावेळेला त्याला अन्न मिळालं. मग त्याला माहित झालं की लिव्हर प्रेस झालं की अन्न मिळतं. मग काय व्हायचं की त्याच्याकडून भूक लागली की अशा प्रकारच्या हालचाली व्हायच्या आणि त्या हालचाली होता होता उंदीर काय केला, डायरेक्ट अन्न मिळवण्यासाठी लिव्हर प्रेस करायला शिकला. म्हणजेच अन्न मिळवण्यासाठी लिव्हर प्रेस करणं हा वर्तन प्रकार उंदीर शिकला. तिसऱ्या स्टेपला स्किनर यांनी काय केलं, लिव्हर प्रेस केला की त्याला विजेचा शॉक बसायचा आणि मग उंदराला माहित झालं की आता लिव्हर प्रेस केलं की फक्त अन्न मिळत नाही तर आपल्याला त्याचा वाईट अनुभव सुद्धा मिळतो. त्यानंतर उंदराने काय केलं, लिव्हर प्रेस करायचं बंद केलं. यालाच ऑपरंट कंडिशनिंग असं म्हणतात. म्हणजे काही गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला काही प्रकारची प्रोसेसिंग करावी लागते, काही प्रकारचं वर्तन करावं लागतं. अशाच प्रकारचा प्रयोग बी.एफ. स्किनर यांनी कबुतरांवर सुद्धा केला. कबुतरांना एक शीट दिलं आणि त्या शीटवर 2 प्रकारची बटणं होती, पांढऱ्या रंगाची आणि काळ्या रंगाची. पांढऱ्या रंगाच्या बटनावर त्यांनी चोच मारली की त्यांना अन्न मिळायचं. काळ्या रंगाच्या बटनावर चोच मारली की त्यांना अन्न मिळत नव्हतं. मग त्यातून कबुतर शिकले की अन्न मिळवण्यासाठी फक्त पांढऱ्या बटनावरच आपण चोच मारायची. तर अशा या दोन्ही प्रयोगातून बी.एफ. स्किनर यांनी आपला ऑपरंट कंडिशनिंगचा सिद्धांत मांडला, वर्तनाचा सिद्धांत मांडला. तर त्यांच्या वर्तनाच्या सिद्धांताचे मुख्य मुद्दे काय आहेत? तर वर्तन आणि परिणाम हे एकमेकांवर अवलंबून असतात. कसे एकमेकांवर अवलंबून असतात? तर 2च गोष्टी त्यांच्या सिद्धांतामध्ये महत्वपूर्ण आहेत. ते म्हणजे एखाद्या वर्तन केल्यानंतर जर सकारात्मक पारितोषिक किंवा बक्षीस मिळत असेल
तर त्या वर्तनाची पुनरावृत्ती होते, ते पुन्हा पुन्हा केले जाते. आणि एखादा वर्तन केल्यानंतर जर नकारात्मक शिक्षा मिळत असेल, वाईट अनुभव येत असेल, तर तो वर्तन प्रकार टाळला जातो. अशा प्रकारे सकारात्मक पारितोषिक आणि नकारात्मक शिक्षा यांचा उपयोग करून व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण केले जाते. त्यांनी पुढे असे सांगितले की शिक्षा आणि पारितोषिक यांचा वापर आपण आपल्या रोजच्या अध्ययन अध्यापनामध्ये केला तर आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी रुजवता येतील आणि वाईट सवयी जे आहे त्यांचं निष्कासन करता येईल. हा एक महत्वपूर्ण सिद्धांत त्यांनी मांडला आणि त्याचा आपण आजही उपयोग करतो. तर बी.एफ. स्किनर यांच्या संदर्भामध्ये मग आपण काय लक्षात ठेवायचं, तर बी.एफ. स्किनर हे वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ आहेत, ते एक फिलॉसॉफर आहेत. त्यांनी ऑपरंट कंडिशनिंगचा अभ्यास केलाय, त्यांनी उंदरावर प्रयोग केला आणि स्किनर बॉक्स हा ज्या बॉक्समध्ये त्यांनी उंदराला ठेवलेले होते तो स्किनर बॉक्स म्हणून प्रसिद्ध आहे. आणि त्यांच्या सिद्धांताचे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे वर्तन आणि परिणाम हे एकमेकांवर अवलंबून असतात. ज्या वर्तनामुळे सकारात्मक पारितोषिक मिळते त्या वर्तनाची पुनरावृत्ती होते आणि ज्या वर्तनामुळे आपल्याला शिक्षा मिळते ते वर्तन टाळले जाते. अशा प्रकारे बी.एफ. स्किनर यांचा हा वर्तनाचा सिद्धांत आहे. यानंतर आपण वळूया पुढच्या मानसशास्त्रज्ञाकडे, इव्हान पावलोव. इव्हान पावलोव यांचा क्लासिकल कंडिशनिंगचा सिद्धांत आहे. इव्हान पावलोव हे रशियन शरीरशास्त्रज्ञ व शरीर विज्ञान तज्ज्ञ होते. पचन क्रियेच्या संशोधनासाठी त्यांना 1904चं नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं. त्यांचा जो सिद्धांत आहे वर्तनाचा सिद्धांत तो क्लासिकल कंडिशनिंगवर अवलंबून आहे. त्यांनी काय केलं, कुत्र्यावर प्रयोग केला. त्यांनी कुत्र्याला बांधून ठेवलं आणि त्या ज्या ज्या ठिकाणी कुत्र्याला ठेवलेलं होतं त्या ठिकाणी एक छोटं छिद्र होतं आणि त्या छिद्रातून त्याला अन्न देता येत होतं. तर त्यांनी त्या कुत्र्याला सुरुवातीला त्या छिद्रातून अन्न दिलं. ज्यावेळेला अन्न त्याला दिलं जायचं त्यावेळेला अन्न दिसताच कुत्र्याची लाळ स्रवायची. आता अन्न हे एक नैसर्गिक उद्दीपक आहे आणि लाळ स्रवणं ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया. नंतर दुसऱ्या स्टेपला त्यांनी काय केलं, कुत्र्याला अन्न देताना ते घंटेचा आवाज करायचे. कुत्र्याला अन्न देणं आणि घंटेचा आवाज या दोन्ही कृती एकाच वेळेला व्हायच्या. नंतर नंतर असं झालं की कुत्र्याला माहित झालं की घंटेचा आवाज झाला की आपल्याला अन्न मिळतं. मग घंटेचा आवाज झाला की कुत्र्याची लाळ स्रवायला लागायची. तसं पहिलं तर घंटेचा आवाज होणं आणि कुत्र्याची लाळ स्रवणं ह्याचा काही संबंध नाही. परंतु कुत्र्याला असं माहिती होतं की घंटेचा आवाज झाला की आपल्याला अन्न मिळतं, म्हणजेच नॅचरल उद्दीपक आणि कृत्रिम उद्दीपक हे एकाच वेळी सादर केले गेले आणि त्यामुळे नॅचरल प्रतिक्रिया जी कुत्र्याकडून मिळत होती ती दोनही नैसर्गिक जे उद्दीपक होतं त्यालाही मिळाली गेली आणि कृत्रिम उद्दीपकालाही मिळाली गेली. आणि यावरून त्यांनी आपला क्लासिकल कंडिशनिंगचा सिद्धांत मांडला. त्यांच्या सिद्धांतातील महत्वाचे मुद्दे काय आहे, नैसर्गिक उत्तेजन, नैसर्गिक प्रतिक्रिया. म्हणजे जर तुम्ही अनकंडिशनल स्टिम्युलस किंवा नैसर्गिक उत्तेजक जर एखाद्या प्राण्यासमोर सादर केला तर त्याच्याकडून मिळणारी प्रतिक्रिया ही नैसर्गिक प्रतिक्रिया असते. उदाहरणार्थ भूक लागल्यानंतर आपण अन्न शोधतो, तहान लागल्यानंतर आपण पाणी शोधतो, तर ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. त्यानंतर तटस्थ उत्तेजना. तटस्थ उत्तेजना म्हणजे काय, समजा असं झालं असतं की कुत्र्याला फक्त अन्न न देता फक्त जर बेल वाजली असती सुरुवातीला तर कुत्र्याची लाळ स्रवली नसती, कुत्रा तटस्थ राहिला असता. म्हणजे ज्या गोष्टीचा आपल्याशी काही संबंध नसतो त्या गोष्टी जरी आपल्या सभोवताली घडल्या तरी आपण न्यूट्रल राहतो, आपण तटस्थ असतो. तर ही तटस्थ उत्तेजना. त्यानंतर कंडिशनिंग प्रक्रिया. कंडिशनिंग प्रक्रिया म्हणजे काय, तर अन्नाबरोबर जेव्हा बेल वाजते ही कंडिशनिंग झाली. मग बेल वाजणं ही कंडिशनिंग प्रक्रिया आणि बेलचा आवाज झाल्याबरोबर कुत्र्याची लाळ स्रवणं ही कंडिशनिंग प्रतिक्रिया झाली. तशा प्रकारे हे 4 महत्वाचे मुद्दे इव्हान पावलोव यांनी सांगितले. नैसर्गिक उत्तेजना, नैसर्गिक प्रतिक्रिया, कंडिशनिंग प्रक्रिया, कंडिशनिंग प्रक्रिया. तर
याचा वापर करून आपण विद्यार्थ्यांच्या वर्तनाचं कंडिशनिंग करू शकतो. विद्यार्थ्यांना आपण कृत्रिम नैसर्गिक उद्दीपक आणि कृत्रिम उद्दीपक हे जर विद्यार्थ्यांसमोर एकाच वेळी सादर केले तर आपल्याला त्यांच्या वर्तनामध्ये बदल घडवून आणता येऊ शकतो. आता इव्हान पावलोव यांच्या बाबतीमध्ये आपण काय लक्षात ठेवावं, तर हे एक रशियन शरीरशास्त्रज्ञ व शरीर विज्ञान तज्ज्ञ होते. ते वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ होते. त्यांचा जो सिद्धांत आहे तो क्लासिकल कंडिशनिंगवर अवलंबून होता. त्यांनी कुत्र्यावर प्रयोग केला आणि त्यांचे त्यांच्या विकास त्यांच्या सिद्धांताचे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे नैसर्गिक उद्दीपक, नैसर्गिक प्रतिक्रिया, कंडिशनिंग प्रक्रिया, कंडिशनिंग प्रतिक्रिया. त्यानंतर पुढचे जे मानसशास्त्रज्ञ आहे ते आहे एडवर्ड थॉर्नडाईक. एडवर्ड थॉर्नडाईक हे अमेरिकन सायकोलॉजिस्ट, वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ होते. त्यांना शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं, कारण त्यांनी मांडलेला जो सिद्धांत आहे त्याचा शिक्षणशास्त्रामध्ये जो उपयोग आहे तो आपण आज पाहणार आहोत. त्यांनी जो सिद्धांत मांडला तो उद्दीपक प्रतिक्रिया सिद्धांत, प्रयत्न प्रमाद पद्धती किंवा प्रयत्न प्रमाद सिद्धांत, ट्रायल अँड एरर थेरी, स्टिम्युलस रिस्पॉन्स थेरी अशा वेगवेगळ्या नावांनी तो ओळखला जातो. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी भुकेल्या मांजरावर प्रयोग केला. त्यांनी एक भुकेलं मांजर बॉक्समध्ये ठेवलं आणि त्यांचा जो बॉक्स आहे ना त्याला पझल बॉक्स असं म्हणतात. पझल बॉक्स म्हणून तो प्रसिद्ध आहे. बघा, बीएफ स्किनरचा जो बॉक्स होता तो स्किनर बॉक्स होता. बीएफ स्किनरने काय केलेलं होतं, उंदराला स्किनर बॉक्समध्ये ठेवलेलं होतं आणि एडवर्ड थॉर्नडाईक यांनी प्रयोग केला होता मांजरावर आणि त्यांनी ते भुकेले मांजर ज्या बॉक्समध्ये ठेवले त्या बॉक्सला पझल बॉक्स असं म्हटलेलं आहे. त्या पझल बॉक्सला एक लिव्हर होतो, ते लिव्हर प्रेस केलं की दरवाजा उघडला जायचा. आता त्यांनी तो बॉक्स अशा पद्धतीने तयार केलेला होता की बॉक्सच्या समोर एक मासा ठेवलेला होता. मांजर भुकेलेला असल्यामुळे त्याला अन्नाची गरज होती आणि बाहेर मासा होता. मग तो मासा आपल्याला कसा मिळेल यासाठी ती भुकेल्या मांजराने काय केलं, वेगवेगळे प्रतिसाद दिले आतमध्ये पझल बॉक्समध्ये. आणि हे वेगवेगळे प्रतिसाद म्हणजेच वेगवेगळ्या हालचाली करताना चुकून त्याच्याकडून लिव्हर प्रेस झालं आणि पझल बॉक्सचा दरवाजा उघडला गेला आणि त्याला त्याचं उद्दिष्ट साध्य झालं. त्याला आपलं अन्न मिळालं, त्याला माशाला पकडता आलं. हा प्रयोग त्यांनी केला आणि मग या प्रयोगावरून त्यांनी जो सिद्धांत मांडला त्या सिद्धांताचे महत्वाचे मुद्दे असे आहेत. पहिला आहे प्रेरणा म्हणजे मोटिवेशन. म्हणजे काय की आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर आपल्यामध्ये ती अंतर्गत प्रेरणा असायला हवी, गरज असायला हवी, इच्छा असायला हवी. आता मांजराला भूक लागलेली होती म्हणून त्याला अन्नाची गरज होती असं आपण पकडूया की जर ते मांजर भुकेलं नसतंच, त्याला भूक लागलेलीच नसती तर त्याने ते अन्न मिळवण्यासाठी धडपड केलीच नसती. म्हणजे प्रेरणा महत्वाची आहे. दुसरं आहे उद्दीपक. जर प्रेरणा असेल तर उद्दीपक सुद्धा असायला हवं. म्हणजे आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे ते कुठेतरी आपल्या समोर असायला हवं. म्हणजे ते ध्येय गाठण्यासाठी आपण काय करतो, धडपड करतो. तिसरा जो मुद्दा आहे तो अनेक प्रतिसाद. जेव्हा आपल्याकडे प्रेरणा असते, आपल्या समोर त्याचं ध्येय असतं, उद्दीपक असतं, तेव्हा असं कधी होत नाही की सरळ रेषेमध्ये आपण जातो आणि आपलं ध्येय साध्य होतं. आपल्याला आपलं ध्येय साध्य करण्यासाठी धडपड करावी लागते, अनेक प्रतिसाद द्यावे लागतात. त्यातले काही प्रतिसाद चुकतात आणि काही प्रतिसाद बरोबर येतात. जेव्हा आपला प्रतिसाद बरोबर येतो, जेव्हा आपला मार्ग बरोबर असतो तेव्हा आपण ध्येयापर्यंत पोहोचतो. आणि म्हणून तिसरा जो मुद्दा आहे त्यांच्या सिद्धांताचा तो आहे अनेक प्रतिसाद, मल्टिपल रिस्पॉन्सेस. चौथा आहे प्रयत्न आणि चूक. आपल्या प्रयत्नामध्ये काय होतं, चुका होतात. चुकत चुकत माणूस शिकतो असं थॉर्नडाईक यांनी सांगितलेलं आहे. आणि हे अत्यंत महत्वपूर्ण वाक्य शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये आज वापरलं जातं की माणूस हा चुकत चुकत शिकतो. ट्रायल अँड एरर मेथड. अनेक चुका करतो आणि चुका करता करता आपण बरोबर वर्तन शिकतो, बरोबर गोष्टी करायला शिकतो. पुढचा मुद्दा आहे समाधान. ज्या वेळेला आपण एखादी कृती बरोबर करतो आणि बरोबर केल्यानंतर आपलं ध्येय साध्य होतं त्यावेळेला आपल्याला समाधान मिळतं, आनंद मिळतो, सॅटिस्फॅक्शन मिळतं.
आणि पुढचा मुद्दा आहे कनेक्शन म्हणजे बंधन. ज्या वेळेला आपण योग्य कृती करतो आणि योग्य कृतीमुळे आपल्याला आपलं ध्येय साध्य होतं, त्यावेळेला ती योग्य कृती आणि ध्येय यांच्यामध्ये एक कनेक्शन निर्माण होतो. आणि एकदा आपल्याला योग्य मार्ग माहिती झाला की पुढच्या वेळेला जेव्हा आपल्याला तेच ध्येय साध्य करायचं असतं, तेव्हा आपण त्याच मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला आपला मार्ग चुकत नाही. तर अशा प्रकारे एडवर्ड थॉर्नडाईक यांनी आपला हा सिद्धांत मांडला. आता एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या या सिद्धांतामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर एडवर्ड थॉर्नडाईक हे अमेरिकन सायकोलॉजिस्ट आहे, वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ आहे. त्यांना शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक मानलं जातं. त्यांनी भुकेल्या मांजरावर प्रयोग केला. त्यांचा जो बॉक्स आहे तो पझल बॉक्स म्हणून ओळखला जातो. आणि त्यांच्या सिद्धांताचे महत्वाचे जे काही मुद्दे आहेत ते आहेत प्रेरणा, उद्दीपक, अनेक प्रतिसाद, प्रयत्न आणि चुका, समाधान, बंधन, हे महत्वाचे मुद्दे आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची जी थेरी आहे ती अनेक अनेक नावांनी ओळखली जाते. उद्दीपक आणि प्रतिसाद, स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स थेरी, प्रयत्न प्रमाद पद्धती, ट्रायल अँड एरर थेरी. तर अशा वेगवेगळ्या नावांनी याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण चार जे काही वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ आहे त्यांनी जे काही सिद्धांत मांडले ते शिकलोय. आता ह्याच्यामध्ये एडवर्ड थॉर्नडाईक यांना शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक म्हटलं जातं, कारण त्यांचा जो सिद्धांत मांडला त्या सिद्धांतावरून त्यांनी शिकण्याचे 3 नियम सांगितलेत, लॉज ऑफ लर्निंग, जे आज शिक्षणशास्त्रामध्ये किंवा आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहेत. हे 3 नियम जे आहेत ते म्हणजे तत्परतेचा किंवा तयारीचा नियम. म्हणजे काय, तर ज्यांना आपण शिकवतो तो शिकणारा अध्ययनार्थी हा शिकण्यासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या तयार असला पाहिजे. ही शुड बी रेडी फॉर लर्निंग. दुसरा जो नियम आहे तो म्हणजे सरावाचा नियम किंवा प्रयत्नाचा नियम. जी गोष्ट आपण शिकतो तिचा जर आपण सराव केला, पुन्हा पुन्हा तर ती क्रिया केली तर ती कृती दृढींगत होते, तिचा सराव होतो, तिचं दृढीकरण होतं आणि ती आपल्याला चांगल्या पद्धतीने यायला लागते. आणि तिसरा नियम जो आहे तो म्हणजे परिणामाचा नियम. एखादी कृती केल्यानंतर तिचा परिणाम जर सुखद असेल तर आपण ती कृती पुन्हा पुन्हा करतो. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांनी चांगलं काम केलं किंवा ते चांगलं वागले, चांगला अभ्यास केला तर आपण त्यांना वा, छान, शाब्बास किंवा बक्षीस देतो. त्यावेळेला ते काय करतात, त्याच प्रकारचं वर्तन पुन्हा करतात, म्हणजे हा परिणाम. पण तेच जर एखाद्या कृतीनंतर वाईट अनुभव येत असेल तर मात्र ती कृती टाळली जाते. म्हणजेच आपण मुलांना शिक्षा करतो, ती का करतो, तर त्यांनी त्या प्रकारच्या चुका पुन्हा करू नये म्हणून. ते अत्यंत महत्वाचे 3 महत्वपूर्ण लॉज ऑफ लर्निंग थॉर्नडाईक यांनी सांगितलेले आहेत. ते म्हणजे तयारीचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम. अशा प्रकारे हे 4 वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ जे आहेत त्यांचे सिद्धांत आपण शिकलो. आता मी सिद्धांत सांगितल्यानंतर तुम्हाला सांगितलंय की प्रत्येक मानसशास्त्रज्ञाच्या बाबतीत आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, व्हॉट आर द फोकस टुवर्ड्स. इथे मी पुन्हा एकदा ते रिपीट करते की जॉन बी वॉटसन यांच्या बाबतीमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं, तर लिटिल अल्बर्ट हा प्रयोग. त्यानंतर त्यांनी सांगितले की वर्तनावर लक्ष द्या, पर्यावरणामध्ये किंवा सभोवतालच्या परिस्थितीत आपलं वर्तन प्रकार आपण शिकतो, त्याचं संवर्धन होतं आणि त्याचं नियंत्रण होतं. दुसरे जे वर्तनवादी सायकोलॉजिस्ट आहेत BF स्किनर, त्यांच्या बाबतीमध्ये आपण काय लक्षात ठेवणार आहोत, तर त्यांचा वर्तनाचा सिद्धांत हा ऑपरंट कंडिशनिंगवर अवलंबून आहे. आणि त्यांनी पारितोषिक आणि शिक्षा याला अत्यंत महत्व दिले. पारितोषिक जर मिळत असेल तर त्या प्रकारचं वर्तनाची पुनरावृत्ती होते, शिक्षा मिळत असेल तर त्या प्रकारचं वर्तन टाळलं जातं. BF स्किनर यांचा स्किनर बॉक्स लक्षात ठेवा. त्यांनी उंदरांवर आणि कबुतरांवर प्रयोग केले. त्यानंतर तिसरं जे सायंटिस्ट आहे मानसशास्त्रज्ञ आहे इव्हान पॉवलॉव, हे शरीरशास्त्रज्ञ आणि शरीर विज्ञान तज्ज्ञ होते. त्यांचं क्लासिकल कंडिशनिंग किंवा शास्त्रीय कंडिशनिंगचा सिद्धांत आहे. त्यांनी कुत्र्यावर प्रयोग केला आणि त्यांचा सिद्धांतातील महत्वाचे फोकस टुवर्ड्स काय आहेत, नैसर्गिक उत्तेजना, नैसर्गिक प्रतिक्रिया, कंडिशनिंग प्रक्रिया, कंडिशनिंग प्रतिक्रिया. आणि चौथे जे आहे एडवर्ड थॉर्नडाईक,
यांनी काय केले, हे अमेरिकन सायकोलॉजिस्ट होते, शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक. त्यांनी प्रयत्न प्रमाद सिद्धांत म्हणजेच ट्रायल अँड एरर थेरी किंवा स्टिम्युलस रिस्पॉन्स थेरी असा त्यांचा वेगवेगळ्या नावाने त्यांच्या थेरीज प्रसिद्ध आहेत. आणि त्यांनी त्यांच्या थेरीतील जे महत्वाचे फोकस टुवर्ड्स आहेत ते म्हणजे प्रेरणा, उद्दीपक, रिस्पॉन्स, प्रयत्न आणि त्यांनी दिलेले शिकण्याचे 3 नियम: तयारीचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम. तर अशा प्रकारे हे 4 सायंटिस्ट आणि त्यांनी दिलेले जे काही वर्तनवादी सिद्धांत आहेत ते आपण अभ्यासलेत. आता या 4ही सिद्धांतावर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ते फक्त आपण बघूयात. बघा, जॉन बी वॉटसन, बी एफ स्किनर, इव्हन पॅवलॉव, एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या वर्तनवादी सिद्धांतावर आधारित बहुपर्यायी प्रश्न आपण बघूयात. पहिला प्रश्न आहे, वॉटसन यांच्या मते मानसशास्त्राचा अभ्यास कोणावर आधारित असावा? 4 ऑप्शन आहेत: अंतःप्रेरणा, निरीक्षणीय वर्तन, भावना, चेतना. मी तुम्हाला सांगितलंय की त्यांनी कशावर लक्ष केंद्रित करायला सांगितलंय? वर्तनावर. योग्य उत्तर काय असणार आहे? निरीक्षणीय वर्तन. दुसरा प्रश्न, वॉटसनने कोणत्या प्रयोगावर शिकण्याचा अभ्यास केला? कुत्र्याचा प्रयोग, लिटिल अल्बर्ट प्रयोग, मांजर प्रयोग, पिजन प्रयोग. लिटिल अल्बर्ट प्रयोग. वॉटसन, लिटिल अल्बर्ट. तिसरा प्रश्न, वॉटसन यांच्या सिद्धांतानुसार वर्तन कोणामुळे घडते? वारसा, पर्यावरण, आत्मा, प्रेरणा. वॉटसन यांनी काय सांगितलंय की पर्यावरणाचा परिणाम वर्तनावर होतो, म्हणून योग्य उत्तर आहे पर्यावरण. चौथा प्रश्न आहे, गिव्ह मी अ डझन ऑफ इन्फंट्स हे विधान कोणी केले? स्किनर, थॉर्नडाईक, वॉटसन, पॅवलॉव. वॉटसन. पाचवा प्रश्न आहे, वॉटसन यांच्या मते मानसशास्त्र हे कोणाचे विज्ञान आहे? बघा, ऑप्शन आहेत मनाचे, आत्म्याचे, वर्तनाचे, ज्ञानाचे. योग्य उत्तर आहे वर्तनाचे. पुढचा प्रश्न आहे, स्किनरने कोणता प्रयोग वापरला? कुत्र्याचा प्रयोग, स्किनर बॉक्स प्रयोग, लिटिल अल्बर्ट, मांजर बॉक्स. स्किनर म्हटलं की स्किनर बॉक्स म्हणजे स्किनर बॉक्स प्रयोग. दुसरा प्रश्न आहे, ऑपरंट कंडिशनिंग मध्ये वर्तनावर काय परिणाम करते? ऑप्शन आहेत चेतना, बक्षीस आणि शिक्षा, भावना, मानसिक प्रक्रिया. बघा, ऑपरंट कंडिशनिंग मध्ये काय आहे? बक्षीस आणि शिक्षा. योग्य उत्तर आहे बक्षीस आणि शिक्षा. वर्तन वाढवण्यासाठी कोणता घटक वापरला जातो? ऑप्शन आहेत सकारात्मक बळकटीकरण, नकारात्मक शिक्षा, प्रतिकल, प्रतिसाद, विलंब. योग्य उत्तर आहे सकारात्मक बळकटीकरण. रिन्फोर्समेंट म्हणजे शिकण्याचे विस्मरण, वर्तन मजबूत करणारा परिणाम, चुकांमधून शिकणे, निरीक्षणातून शिकणे. रिन्फोर्स म्हणजे काय? दृढीकरण. म्हणजेच योग्य उत्तर काय आहे? वर्तन मजबूत करणारा परिणाम. पाचवा प्रश्न आहे, स्किनरने कोणत्या प्रकारच्या शिकण्यावर भर दिला? निरीक्षणात्मक, प्रतिसादी, प्रयत्न चूक, क्रियात्मक. बघा, स्किनरचं ऑपरंट कंडिशनिंग आहे. ऑपरंट म्हणजे काय? क्रियात्मक. म्हणजे योग्य उत्तर आहे क्रियात्मक. पॅवलॉव कोणत्या विषयाचे जनक होते? मानसशास्त्र, जीवशास्त्र, शरीर क्रियाशास्त्र, शिक्षणशास्त्र. मी तुम्हाला सांगितलं होतं की पॅवलॉव हे शिक्षणशास्त्राचे जनक होते, म्हणून योग्य उत्तर आहे शरीर क्रियाशास्त्र, फिजिओलॉजी. पॅवलॉवने कोणत्या प्राण्यांवर प्रयोग केले? उंदीर, कबूतर, कुत्री, मांजर. कुत्री. पॅवलॉवचा प्रयोग काय दर्शवतो? युसीएस, युसीआर, सीएस, युसीएस म्हणजे अनकंडिशनल स्टिम्युलस, युसीआर म्हणजे अनकंडिशनल रिस्पॉन्स, सीआर म्हणजे कंडिशन स्टिम्युलस
आणि CR म्हणजे कंडिशन रिस्पॉन्स. योग्य उत्तर आहे सी, कंडिशन स्टिम्युलस. क्लासिकल कंडिशनिंग मध्ये शिकणे कोणावर आधारित असते? ऑप्शन्स आहेत प्रयत्न आणि चूक, संबंध म्हणजे असोसिएशन, बक्षीस आणि शिक्षा, निरीक्षण. क्लासिकल कंडिशनिंग मध्ये शिकणं संबंधावर आधारित आहे, म्हणजे योग्य उत्तर आहे बी. पॅवलोवच्या प्रयोगात काय उदाहरण आहे? प्रतिसादी वर्तन, क्रियात्मक वर्तन, नैसर्गिक प्रतिसाद, सामाजिक वर्तन. प्रतिसादी वर्तन. थॉर्नडायकने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले? कुत्रा, मांजर, कबूतर, माकड. मांजर. थॉर्नडायकचा प्रसिद्ध बॉक्स, पझल बॉक्स. बघा, वॉटसन, लिटिल अल्बर्ट, स्किनर, स्किनर बॉक्स, थॉर्नडाईक, पझल बॉक्स. लॉ ऑफ इफेक्ट कोणाशी संबंधित आहे? स्किनर, थॉर्नडाईक, पॅवलॉव, वॉटसन. लॉ ऑफ इफेक्ट. लॉ ऑफ इफेक्ट म्हणजे काय? परिणामाचा नियम. परिणामाचा नियम कोणी सांगितला? थॉर्नडाईक. योग्य उत्तर आहे थॉर्नडाईक. लॉ ऑफ इफेक्ट नुसार शिकणे कशावर अवलंबून असते? भावना, यशस्वी परिणामावर, शिक्षेवर, वारशावर. यशस्वी परिणामावर. पाचवा आणि शेवटचा प्रश्न. थॉर्नडाईकने कोणत्या प्रकारचे शिकणे स्पष्ट केले? प्रतिसादी शिकणे, प्रयत्न आणि चूक शिकणे, निरीक्षणात्मक शिकणे, अंतःप्रेरणाद्वारे शिकणे. थॉर्नडाईकने सांगितले की माणूस हा चुकत चुकत शिकतो. प्रयत्न प्रमाद पद्धती म्हणजे इथे काय येईल? प्रयत्न आणि चूक शिकणे, ऑप्शन बी. तर अशा पद्धतीने हे जे काही 4 वर्तनवादी सायंटिस्ट आहेत, मानसशास्त्रज्ञ आहेत, ह्यांचे सिद्धांत आपण अभ्यासले. त्यांच्या संदर्भामध्ये कोणकोणत्या गोष्टी फोकस करायच्या, कोणते फोकस वर्ड्स आहेत, हे सगळं मी तुम्हाला सांगितले. त्याच्यावर कोणत्या पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात तेही आपण पाहिले. तर अशा पद्धतीने आपण हे 4 कॉन्सेप्ट, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिलात तर हे 4 कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच युजफुल वाटला, तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होत असतील, तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. पुढच्या भागामध्ये आपण काही असे मानसशास्त्रज्ञ पाहणार आहोत की ज्यांनी बालविकासावर ज्या काही इतर सिद्धांत मांडलेले आहेत, त्या संदर्भामध्ये आपण पुढील भाग पाहणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करा, खुश रहा. थँक्यू.